ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। नेवासा तालुक्यातील वरखेड येथील स्वामी समर्थ साखर कारखान्यामध्ये 2 वजन काट्यावरील ऊसाच्या वजनामध्ये तफावत असल्याचे शेतकऱ्यांना आढळून आल्यानं शेतकरी आक्रमक झाले। कारखान्यानं काटामारी केल्याचा शेतकऱ्यांनी आरोप करत कारखान्याच्या वजन काट्यावरच अचानकपणे आंदोलन केलं। आतापर्यंत झालेल्या ऊसाच्या गाळप वजनाच्या 10% फरकाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपचे नेते ऋषिकेश शेटे आणि जिल्हा अध्यक्ष अंकुश काळे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे। स्वामी समर्थ कारखान्याच्या ठिकाणी इन आणि आउट असे 2 वजन काटे आहेत। एका शेतकऱ्याच्या ट्रॅक्टर पहिल्यांदा आउटच्या काट्यावरती वजन केल्यानंतर दुसऱ्यांदा इन काट्यावरती वजन केलं असता ते कमी भरल्याचं शेतकऱ्यांनी आरोप करत सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल करून भाजप जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर ऋषिकेश शेटे हे कारखान्यावरती दाखल झाले। त्यानंतर त्यांनी प्रथम कारखाना बंद करण्याचा आग्रह धरला आणि उभ्या असलेल्या वाहनांचे 2ही काट्यावरती वजन घेतले असता सुमारे 1.5 ते 2 टन वजनाचा फरक पडल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी कारखान्याचे जनरल मॅनेजर गाडे यांना जाब विचारत आंदोलन सुरू ठेवलं। त्यामुळे परिसरामधील शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर होते। तर यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। साताच्या जो एमटीचा काटा आहे त्याला फॉल्ट नाही, कारण की एमटीचं वजन इथं प्रत्येक शेतकऱ्याला माहित असतं। प्रत्येक कारखान्याला ट्रॅक्टर मालकाला त्याचं वजन माहित असतं। ते फक्त तुमच्याकडेच नाही करत, ते सगळे परिसरात ते वजन केलं राहते। त्यांची किती किलो बसतं हे सुद्धा 50 किलो कमी जास्त झालं तरी ट्रॅक्टरवाल्याचे लक्ष देते, कारण की मी स्वतः सुद्धा ट्रॅक्टरने ऊस वाहतूक केलेली आहे। हा, त्यामुळे हे मुद्दा म्हणून केला काटा। बरं, दुसरी गोष्ट, तुमच्याकडे मागणी येतं काटाचा फॉल्टी करायचा, त्याचा काय असेल गुन्हा दाखल करणार। परंतु आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी इथं ऊस घातला त्यांचा जे तुम्ही 10% काटा मारलाय त्याची भरपाई द्यावं लागणार। दुसरी गोष्ट, हे वाहन एवढे जिथं वाहतील हे तुडीवाले असतील, तुडीवाले घरी त्यांचे बायका पोरं ते भोंगळे पोरं शेतात टाकून बारकले ताणे पहाटे अंधारात ऊस तुड राहिलेत आणि तुम्ही त्यांच्या रक्ताचं खाता म्हणलं तुम्हाला काही म्हणजे जो कोणी असू ह्या लेवलला काम करणं, तुम्ही त्यात पापात भागीदारी तुम्हाला वर जाऊन द्यावाला त्याचं उत्तर द्यायचं। ते विजय बापू शिवतारे पैसे कमीत असेल पण त्याला खतपाणी घालणार तुमच्यासारखे नालायक लोक आहेत। ऋषिकेश शेटे भाऊचा ही मानसिकता बदलून टाका। तुम्हाला कारखान्यातून काय 1,00,000-2 लाख रुपये पगार भेटत असेल, त्या 1,00,000-2 लाखासाठी तुम्ही जर ही परिस्थिती जर करत असणार, शेतकरी रक्त पेत असले तर हे वाईट आहे। येणाऱ्या या 8 दिवसामध्ये आंदोलनाची तारीख ठरवणार आम्ही। जेवढ्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत तुम्हाला ऊस दिला त्या प्रत्येकाचा फरक तुम्हाला द्यावा लागणार। प्रत्येक कारखानदाराचा तुम्हाला ज्या वाहन जेवढे आहेत त्या वाहतूकदाराला पैसे द्यावं लागणार। त्याच्यानंतर जेवढे लेबर आहे या सगळ्या गरीबाचं रक्त पिऊ नका, याचा तुम्हाला प्रत्येकाचा पैसा द्यावा लागणार, नाही तर हा कारखाना बंद करणार। मग काही झालं तरी चालेल, आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालते, पण हा कारखाना बंद करू। चालू कारखाना हे तुम्ही तुमच्या मालकांना काय असेल तो निरोप देऊन टाका। ऋषिकेश शेटे भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ऋषिकेश शेटे भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पापात सहभागी होऊ नका, कारण की देवाकडे तुम्हाला उत्तर द्यायचं ते लहान लहान लेकरं तुडीवाले कोणताही शेतकरी आज इथे जे शेतकरी असतील त्यांची जर शर्ट काढले त्यांचे बनेल फाटलेले सापडले 20 रुपयाचं बनेल येत नाही। तुम्हाला यांचं बनेल बदलता येत नाही त्या शेतकऱ्याला, त्या शेतकऱ्याचं रक्ताचं खायचं बंद करा पाहिजे, कारण की तुम्हाला त्याचं प्रायचित्त भोगावं लागेल, तुम्हाला तुमच्या लेकराला ते फेडावं लागेल। त्या कोणत्याही कारखानदाराला मिळून कोणत्याही कर्मचाऱ्यांनी त्याच्यात काही कसर ठेवू नये अशी तुम्हाला विनंती। आणि तुम्ही काय सांगायचे सांगा। येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये आपण आंदोलन करणार आहे। प्रत्येक शेतकऱ्याला रुपया भेटला पाहिजे, जेवढा या काट्याचा फरक आहे तो भेटलाच पाहिजे त्यांच्या कष्टाचा। आणि त्या बाकीच्या घरदार सुद्धा आणि शेतकरी काढून देता इथून। बरं, फॉल्ट झाला हा कुठं बाहेर नाही कारखान्याला तुम्ही जाहीर करा ना। सगळं बघितलेलं आहे। त्यांनी दोन्हीकडे काट्याचे वजन परत दोन्हीकडे वाहनांचे वजन केले, त्याच्यामध्ये एका वाहनाला 500 किलो आला,
का लक्षात? तर हे परंतु सांगितलं नाही, एक नंबरचा 800 आला, एक 500 आला. हे माझ्या समोर घडलेलं आहे, मी ते पाहिलं चेक केलं, बरोबर. परंतु तो जो काटा आहे आता याच्यामध्ये आजपर्यंत अशा घटना घडलेल्या अहो, आजपर्यंत इथं काटा घेत नाही. सगळ्यात महत्त्वाचा हा जो कारखाना आहे, हा नेवासा फाट्यापासून दूर आहे. या परिसरामध्ये काटा नाही. तुम्ही इथं ऊस तोडता इथं जाणता, या शेतकऱ्याला पर्याय नाही ना. काटा कुठं करणार? थोडं काटा करणार. हा जो फरक आला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, मी माफी मागतो. पण याच्या पुढं तुम्हाला सांगतो नाही, नाही. शेतकऱ्याचा काटा मारायचा हे तुमच्या गांडी दम नाही परत. आम्ही आहो इथं काटा मारायचा नाही विषय. कारखाना बंद करून टाकू. भरपाई कधी येणार? त्याच्यामध्ये चेअरमन साहेब आणि एमडी साहेब यांच्या जी मी ती भरपाई द्यावं लागेल तुम्हाला. भरपाई द्यावं लागेल. कारखाना तोपर्यंत चालू होणार नाही. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही काल आले एमडी म्हणून इथं आमचे काय योगदान आहे शेतकऱ्यांचे तुम्हाला माहिती आहे का? कारखाना उभा करण्यासाठी तुम्हाला काय घेणे लागेल सांगा ना. तुम्ही काय काटा मारायला लागले, आम्ही स्वतः सांगायचं कुठे माझा स्वामी समर्थाचा पंचगंगाचा आज काही तुम्ही गमावलं सगळं शेतकऱ्यांचं. सुप्रीम कोर्ट लढलेलं आहे. काय योगदान आहे त्याच्यात? कोणला विचार शेतकऱ्याला सुप्रीम कोर्ट तुम्ही आज आले तुम्ही एमडी म्हणून कामगारांचे पगार देत नाही, तुम्ही असं नाही केलं पाहिजे ना. मी काय म्हणतो शेतकरी पेमेंट नाही सांगताना शिवतारे साहेब कधी येणार? बोलून घ्या. नाही येणार आहे माझे काय कोणी नाही. मॅडम स्पष्ट सांगते ते काय करायचं ते सोपर्यंत असं नाही राव. बोलून घ्या ना. बोलून घेतो. एक दिवस बरं दररोज मोटर चालू करून टाका. शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा.